राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सोमवारी 15 डिसेंबर रोजी पार पडली। या पत्रकार परिषदेला दिनेश वाघमारे, राज्य निवडणूक आयुक्त आणि सुरेश काकाणी, सचिव, राज्य निवडणूक आयोग यांनी संबोधित केलं। आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार असून 16 जानेवारीला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील। चंद्रपूर, लातूर, नांदेड, परभणी, पिंपरी चिंचवड, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, मालेगाव, जालना, नांदेड, सोलापूर, नाशिक, इचलकरंजी, धुळे, अकोला, नागपूर, अमरावती, वसई, विरार या महापालिकांसाठी निवडणुका होणार आहेत। 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे। नामनिर्देशन पत्र स्वीकारणे याचा कालावधी आहे 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025। 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025। नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे 31 डिसेंबर 2025। नामनिर्देशन पत्राची छाननी 31 डिसेंबर 2025। उमेदवारी माघारीची मुदत असणार आहे 2 जानेवारी 2026। उमेदवारी माघारीची मुदत 2 जानेवारी 2026। निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी। निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026। निवडणूक चिन्ह व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026। मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026। मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026। ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज।